ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, आपण सर्वजण यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। सद्गुरूंची भेट होण्यापूर्वी आयुष्य वेगळ्या ह्याच्यात असतं आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतर आयुष्य हळूहळू बदलायला लागतं आणि आकार घ्यायला लागतं। प्रत्येकाच्या आयुष्यात असणारा हा एक बदलणारा वळण की जे आयुष्य घडवतं, आयुष्य बदलवतं असं हे वळण। तर हे वळण आलं कसं आयुष्यात, असं खूप जण विचारतात। झालं असं की खरं म्हणजे सद्गुरू हे माझ्या मिस्टरांचे नातेवाईक, पण ते नातं न फुलता गुरु शिष्यांचं नातं मात्र आमच्या लग्नानंतर खूप छान फुललं। झालं असं की आम्ही जेव्हा त्यावेळी मुलगी 3 महिन्याची होती आणि कोल्हापूरला राहत होतो आणि तिथे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या मठीमध्ये आम्ही जायचो। दर गुरुवारी उपास करायचा आणि तिथे दर्शनाला जायचं, दर्शन करून आल्यावर उपास सोडायचा, असं वळण होतं। असंच त्या दिवशी गुरुवारी आम्ही निघालो आणि मठीच्या पासून एक 10 पावलावर समोरून एक तेजस्वी आणि खूप असं मनाला आकर्षून घेणारं असं एक व्यक्तिमत्व आलं। मी बघतच होते तोपर्यंत ते थांबले आणि मिस्टरांनी ओळख करून दिली आणि नकळतच मान खाली झुकली, पायाला नमस्कार केला, डोळे भरून आले आणि असं वाटलं की आयुष्यामध्ये वयाच्या 23-24व्या वर्षापर्यंत जी पोकळी होती ती जणू भरून आली। ज्याच्यासाठी मन धावत होतं, हुडकत होतं, शोधत होतं, प्रत्येक ठिकाणी बघत होतं की हेच ते का, आणि जे सापडलं नव्हतं ते त्या दिवशी त्या क्षणी सापडलं, असा मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि मग सुरू झालं की त्यांच्याकडे जाणं। सुरुवातीला जायचं, ते आपलं जायचं, नमस्कार करायचा, काहीतरी असं। आणि आयुष्यामध्ये सुरुवातीचे क्षण असे होते की आनंद झाला की खूप काही आनंद वाहून जायचा, पर्यंत तो ओसंडायचा अगदी। आणि मग दुःख झालं की एका मिनिटात चेहरा पडलेला आणि डोळ्यातनं पाण्याच्या धारा त्या थांबायच्याच नाही। हळू सद्गुरूंनी घडवलं आयुष्य कसं असतं आणि कसं जगावं असे वेगळे विचार। ही एक केवळ माझी कथा नाही आहे। सद्गुरूंकडे येणाऱ्या हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही विचारलं की काय झालं, तर ते नक्की सांगतील की आयुष्यामध्ये अमुक क्षणी मला हा परिसस्पर्श झाला आणि आयुष्य उजळून निघालं। तेव्हा सुरुवात सकाळी कॉलेज होतं माझं आणि जाताना माझा नियम असा होता की लवकर निघायचं घरातून, सद्गुरूंच्या इथे जायचं, नमस्कार करायचा आणि मग 5 ओव्या गुरुचरणाच्या आणि 5 ओव्या श्री गुरुचरित्राच्या सद्गुरू सांगायचे त्या लिहायच्या, नंतर कॉलेजला जायचं। त्या जायच्या यायच्या रस्त्यावर माझ्या एक वृक्ष होता, अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड। असं काही झाडं रस्त्याने असतातच, तुम्ही म्हणाल त्यात नवल काय, पण असा डेरेदार आणि सुंदर बहरलेला तो अश्वत्थ वृक्ष होता। आणि वाचून ऐकून आपल्याला माहीत आहे की अश्वत्थ हा देववृक्ष आहे, त्याचं वर्णन हे देववृक्ष म्हणून केलं जातं आणि वृक्षामध्ये सर्वात कोण, तर अश्वत्थ वृक्ष असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। तर तसा तो अश्वत्थ वृक्ष दिसायचा आणि जाता येता माझी नजर त्याच्याकडे जायची, थोडासा आमचा संवाद व्हायचा मनातल्या मनात आणि मग पुढे जायचं। सकाळी जाताना पुन्हा येताना दोन्ही वेळेला इथं जायचं, इथं बघायचं डोळे भरून। कधी कधी त्याची पानगळ झालेली असायची आणि मग ते रूप बघताना खूप वाईट वाटायचं आणि नंतर
अचानक पर्णकळ्यांनी बहरलेलं त्याचं ते मनोहारी रूप बघताना खूप आनंद व्हायचा. सकाळी जाताना स्नान करून शुचिर्भूत होऊन भस्म गंध लावून जसा एखादे तपस्वी बसलेले असतात उपासनेची सुरुवात करण्यासाठी, तसा तो अश्वत्थ वृक्ष वाटायचा. आणि येताना सगळं आवरल्यावर दिवसभराचं आपलं अंधिक उतरून आपल्या अंगणात छान खुर्ची टाकून आपल्या भरलेल्या संसाराकडे बघत, आपल्या उपासनेला आत मुरवत आणि अंगणात खेळणाऱ्या पोराबाळांकडं समाधानाने तृप्तीने बघत बसणाऱ्या एखाद्या वयोवृद्धांसारखा तो वाटायचा. जाताना नंतर हळूहळू जेव्हा माझं सारखंच निरीक्षण व्हायला लागलं, लक्षात आलं की त्या मार्गावर अनेक छोटे मोठे पिंपळ वृक्ष आहेत. आणि तो मार्ग असा होता की त्या मार्गामध्ये तिथं आपल्या तुमच्या आमच्यासारखं तिथं आयुष्य नव्हतं. पोटाची भूक भागवण्यासाठी कातडी विकणाऱ्या त्या व्यवसायाशी निगडीत असा तो मार्ग होता. आणि त्या मार्गाने जाताना माझ्या लक्षात आलं की आपण म्हणतो, ऐकतो, माहिती आहे की अश्वत्थ हा पुण्यवृक्ष आहे, देववृक्ष आहे. आणि मग अशा ठिकाणी हे देववृक्ष कसे? आणि किती अक्षरशः 10-5 पावलावर एक पिंपळवृक्ष असायचाच. एवढ्या त्या दोन्ही बाजूला छोटे मोठे बहरलेले असंख्य पिंपळवृक्ष. मग सद्गुरूंना विचारलं की मला म्हटलं खूप वाईट वाटतं की अशा ठिकाणी पिंपळवृक्ष कसे काय? तर ते म्हटले तुला वाईट वाटायचं काय कारण? म्हटलं हो, ती जिथून मी येते त्या रस्त्याला तशा आपण जर बघितलं तर वेदनादायी आहे, त्रासदायक आहे, मनाला न रुचणारं न पचणारं असं आजूबाजूचं वास्तव आहे. आणि तिथं उगवलेले हे देववृक्ष पुण्यवृक्ष असे तिथं बहरलेत की नजर ठरत नाही. हा विरोधाभास नाही का हो सद्गुरू? ते म्हटले हा विरोधाभास तुमच्या मनातला आहे, तुमच्या लौकिक वास्तव ह्याच्यातला आहे. कारण तुम्ही 1+1=2 याच्यामध्ये बघता, पण एकाच्या आत काय आहे आणि अधिक दुसऱ्या एकाच्या आत काय आहे हे कळायला त्याला उपासनाच करावी लागते. रीड बिटवीन द लाईन्स म्हणायचं म्हणजे काय? तर हे सगळं तुमचं मन आहे की अशा ठिकाणी हे नको, त्या ठिकाणी ते नको, अमुक ठिकाणीच अमुक हवं. हा अट्टाहास आपला सर्वसामान्य अट्टाहास आहे. पण इथं तुमची नाही सत्ता चालत. इथं सत्ता चालते त्या परमेश्वराची. आणि त्या परमेश्वराच्या मनात जे असतं आणि त्याला जे हवं असतं तेच तो करतो. तुमच्या हवे नकोपणाला तो नाही विचारत. मग म्हटलं तरी पण सर का मनाला वाईट वाटतं? म्हटलं अशा ठिकाणी नाही. म्हटले परमेश्वराची योजना असते. वाचताना भगवद्गीतेत सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट म्हणजे काय? प्रत्येकाच्या अंतःकरणात मी चैतन्य रूपाने आहे हे भगवंताचं वचन आहे. आणि भगवंताचं वचन तुम्हाला त्याचा अर्थ कळो न कळो पण कधी खोटं नसतं. भगवंताचं वचन जे असतं ते तसंच असतं. आणि म्हणून तिथं असणारे जे अनेक जीव जे धडपडत आहेत, तुम्हाला तुमच्या सो कॉल्ड तुमच्या समाजामध्ये ज्यांना तुम्ही खूप कमी ठरवता तसं नसतं. जीव जन्माला येतो, तो आपापलं प्रारब्ध कर्म घेऊन येतो आणि ते कर्म भोगताना कुठेतरी त्याला तुमच्यासारखा जप करायला वेळ नाही, त्याला तुमच्यासारखं स्वच्छ आंघोळ करून कपडे घालून पूजेला पोथीला बसायला वेळ नाही, त्याला तुमच्यासारखं तासन तास नाही करता येणार, त्याच्याकडे नाही देव, त्याला नाही देवपूजा करता येणार, त्याच्याकडे नाही जागा. पण तरीही तो जीव आहे, तो परमेश्वर आपल्याकडं ओढून घेताना कुठेतरी काहीतरी पुण्याईचे काही क्षण काही गोष्टी अशा काही त्याच्या भोवती विखरून ठेवतो की मग त्या जीवाला त्या चैतन्याची ओढ लागते आणि कुठंतरी नकळत त्या जीवाचा उद्धार होत असतो. बनत बनत बन जाय. कारण एका दिवसात होत नाही, एका तासात होत नाही, एका क्षणात होत नाही. आयुष्यभराचा हा प्रवास करत असताना कुठेतरी त्यांना कशालाच वेळ नाही. तर मग या अश्वत्थ वृक्षाकडे बघितल्यावर त्यांच्या आत जागणारा एक आशेचा किरण, एक धागा जो त्यांना सांगतो की नक्की परमेश्वर आहे. आणि ह्या सगळ्या कोलाहलात, या वातावरणात, ह्या अस्वस्थ करणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये जरी पाय रुतले असले
तरी नजरेला दिसतो तो बहरलेला अश्वत्थ आणि तेच परमेश्वराचं रूप आहे असं त्या अश्वत्थाच्या म्हणून म्हणून अशा ठिकाणी अश्वत्थ आहे हे तिथल्या कुठल्या तरी पुण्याईचं स्वरूप आहे. आणि मग खरोखरच हा विचार मनात असा काही आला की अशा दृष्टीने आपण कधीच विचार करत नाही. कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, बघत आलेलो असतो, आपल्या सगळ्या लोकांकडनं, घरातल्या माणसांकडनं, समाजाकडनं ऐकलेल्या असतात आणि त्याच्यावर शिक्का बसतो, हा चांगला आणि हा वाईट. पण परमेश्वराचा न्याय वेगळा असतो. चांगलंही त्याचं आणि वाईटही त्याचं, हे त्याचंच ब्रीद आहे ना. कारण तो सांगतो की इथं जो कोणी कशाही पद्धतीने आणि कसंही माझं नाव घेईल, माझी आठवण काढेल, माझं क्षणभर का विना त्याच्या आत ते चैतन्य प्रकाशित होईल, ते सगळेच माझे आहेत. महाभारत वाचताना शिशुपाल वधाचा भागवतात प्रसंग वर्णन केलेला आहे. आणि शिशुपाल वध, शिशुपालांनी अखंड भगवान श्रीकृष्णांची निंदा केली, त्यांना कमी लेखलं, अखंड त्रास दिला, पण तरीही 99 अपराध त्याचे क्षमा करणार आणि 100व्या अपराधाला मारणार हे भगवंताचं वचन त्यांनी कधीच खोटं केलं नाही. पण ज्या क्षणी 100 अपराध भरले त्या क्षणी शिशुपालाचा वध झाला. पण वधाच्या नंतर घडलेली एक अलौकिक घटना सद्गुरूंनी सांगितली की जी भागवतात वर्णन केली आहे की शिशुपालाच्या देहातून एक ज्योत निघाली आणि ती श्रीकृष्णाच्या अंतरंगात विलीन झाली. हे वाचताना अंगभर शहार आला. मग परत ऐकणाऱ्यांनी प्रश्न विचारला की असं कसं? श्रीकृष्णाने इथं लोक अखंड देवाचं नामस्मरण करतात, तप करतात, जप करतात, भगवंताच्यासाठी अनुसंधान ठेवतात, देह झिजवतात, पण त्यांना अशाने जे साध्य होतं ते शिशुपालांनी निंदा करून कसं काय साध्य झालं? कसं काय? असं कसं? हे विरुद्ध आहे. नाही म्हणले सर, हे विरुद्ध नाही आहे. कारण जो कोणी द्वेषाने, प्रेमाने आणि कशानेही माझ्याकडे येईल तो माझ्यात सामावला जाईल, हा भगवंताचा त्याचा श्लोक आहे. तुम्हाला माहीत असेल तर सांगते. आणि या श्लोकाची एक गंमत अशी आहे की ह्या एका ठिकाणी असं हे होता प्रसंग की तिथं काही बोलायचं होतं आणि सद्गुरूंनी सांगितलं की हा श्लोक पहिल्यांदा म्हणायचा. झालं, श्लोक तर पाठ नव्हता आणि पाठ करायचा दिवसच 4. पाठ कसा करायचा? नाही, मला नाही जमणार. म्हटलं जमलं नाही, मग जमायलाच पाहिजे. म्हटलं मग जाऊ नको बोलायला तिथं, उगाचच म्हणे इथं नाही सांगत नाटक. ते तोच श्लोकाने सुरुवात करायची. श्लोक असा होता, गोप्यकामात भयात कंस द्वेषाचैद्याद्ययो नृपा संबंधात वृष्णयत सेवा यूयम भक्त्या वयम विभो. पाठ करताना खूप गडबड झाली, पण नंतर आयुष्यभर कोरला गेला. आणि ह्या श्लोकाचा अर्थ फार सुंदर आहे. तो इथं निगडीत आहे की गोपी कामानी श्रीकृष्णाकडे गेल्या, कंस भयाने केला, शिशुपालादी राजे द्वेषाने गेले, यादव त्यांच्या नातेसंबंधांनी गेले, तुम्ही आणि आम्ही भक्तीने श्रीकृष्णाकडे गेलो. पण जो ज्या भावाने तिथं गेला त्याचं श्रीकृष्णाने कल्याणच केलं आणि श्रीकृष्णाच्या त्या परमचैतन्यात तो विलीन झाला. हा सिद्धांत आहे आणि हा भगवंताचा सिद्धांत आहे. निंदा आणि स्तुती ह्या आपल्या स्तरावरच्या गोष्टी आहेत, पण जसं जसं वर वर जाऊ आपण जात राहू, पुढं पुढं पाय टाकत राहू, तेव्हा ना निंदा ना स्तुती. भगवंताचं नाम जसं म्हणतात की चुकून जरी अग्नीवर पाय पडला तरीसुद्धा अग्नी हा त्रास येतोच, ताप होतो. तसंच चुकून द्वेषाने, प्रेमाने, मत्सराने, कशानेही भगवंताचं नाव घेतलं तरी ते नाम तुम्हाला त्याच्यात विलीन करून टाकतं. आणि असं चैतन्य भगवंताचं या आपल्या बुद्धीच्या, विचारांच्या, निंदेच्या, प्रेमाच्या, स्तुतीच्या, उपासनेच्या, साधनेच्या, भक्ताच्या आणि अभक्ताच्या सुद्धा याच्यामध्ये असा काही कुठलाही फरक जो आपण करतो तो तिथं नाही आहे. आणि तो फरक नसलेलं हे स्थान, हे परमसद्गुरूंचं, त्या स्थानापर्यंत जाण्याचा प्रवास त्यांचं बोट धरून आपण करूया. सद्गुरूंना प्रार्थना करूया की आम्ही
प्रेमाने तुमच्याशी बांधले गेलेलो आहोत. नकळत आम्ही निंदा केली असेल, त्रास दिला असेल, काहीही झालं असेल, राग आला असेल, द्वेष केला असेल, पण तरीसुद्धा या सगळ्याच्या पलीकडं आहे ते अखंड भगवंताचं प्रेम आणि ते प्रेम आपण मान्य करून घ्या. ही सद्गुरूंचरणी प्रार्थना. सद्गुरुनाथ महाराज की जय.